Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. मी आता माढा तालुक्यातील कुरडू या गावात आहे आणि याच ठिकाणी मुरुमाचं उत्खनन सुरू होतं आणि या ठिकाणी ज्या IPS अधिकारी आहेत अंजना कृष्णा त्या आल्या, त्यांनी या ठिकाणी रेड केली आणि त्यानंतर जे बाबा जगताप राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत त्यांनी थेट अजित पवारांना फोन लावला आणि त्यांच्यानंतर त्या दोघांचं संभाषण व्हायरल झालं आणि त्यातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती टीकेचा झोड संपूर्ण महाराष्ट्रभर उठला। विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली। मात्र या गावामध्ये सध्या काय परिस्थिती आहे, इथल्या नागरिकांचं काय मत आहे, काल या ठिकाणी काय घडलं होतं, व्हिडिओ कोणी काढले, व्हिडिओ व्हायरल कोणी केले, नक्की दोघांमध्ये संवाद काय झाला होता, गावकऱ्यांना कोणत्या समस्यांना फेस करावं लागतं ते आम्ही आत्ता जाणून घेतलेलं आहे। नमस्कार, मी नितीन, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। आता आपण दिसतो की या ठिकाणी जो मुरुम उपसा केलेला आहे तो पाणंद रस्त्यासाठी केलेला आहे। आता आपण गावातून या ठिकाणी आलो, आपण ग्रामीण भागातली जर परिस्थिती जर पाहिली तर अतिशय बिकट परिस्थिती असते। अतिशय वाईट रस्त्यातून इथल्या नागरिकांना शेतामध्ये जावं लागतं, शाळेमध्ये जावं लागतं। त्या ठिकाणी पशुधन मोठ्या प्रमाणावरती आहे, दुधाचा धंदा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती चालतो। त्यामुळं दुधाचे 40-40 लिटरचे कॅन हे याच रस्त्यावरून घेऊन जावे लागतात आणि अशा पावसाळ्यामध्ये सलग आपण पाहतोय की यावर्षी पावसाचं प्रमाण ही चांगलं आहे। त्यामुळं जे ग्रामीण भागातले जे रस्ते होते ते रस्ते पूर्णपणे खराब झाले होते आणि ते रस्त्यांची डागडुजी करण्यासाठी तलावातला जो मुरुम आहे तो उत्खनन करायचा, जेणेकरून तलावाची खोली होईल आणि तो मुरुम रस्त्यावरती टाकल्यामुळे रस्ते देखील सुधारतील अशा पद्धतीचा निर्णय ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आला आणि त्यातून या मुरुमाचं उत्खनन करण्यात येत होतं। मात्र त्यामध्ये जो टेंडरची जी प्रक्रिया असते की त्या बिलामधूनच ते पैसे वजा करायचे हे त्यांच्या लेवलवरती करण्यात आलं होतं। ज्या पद्धतीनं जे मुरुम उत्खनाचे जे नियम आहेत तंतोतंत ते या ठिकाणी पाळण्यात आले नव्हते आणि IPS अधिकाऱ्यांना या ठिकाणची माहिती देण्यात आली की हे अवैध उत्खनन सुरू आहे। त्यांनी या ठिकाणच्या कामाचे GR देखील दाखवलेले आहेत की कामाची मंजुरी आहे। मात्र ग्रामपंचायतीच्या लेवलवरच्या आणि वैयक्तिक कोणाची ही गोष्ट नव्हती आणि अवैध नव्हती अशा पद्धतीच्या मुरुमाचं उत्खनन सुरू होतं। हा मुरुम काढून रस्त्यावरती आता आपण येताना पाहिलं की त्या रस्त्यावर मुरुम टाकायचं देखील काम सुरू आहे। त्यामुळं इथल्या ज्या महिला आहेत, इथले जे नागरिक आहेत त्यांचं एवढंच म्हणणं आहे की रस्त्याचे काम सुरू आहे, आम्हाला रस्ता पाहिजे। इतके दिवस कोणताही IPS अधिकारी किंवा मोठा अधिकारी आमच्या रस्त्यासाठी या ठिकाणी आला नाही, मात्र आमच्यावरती गुन्हे दाखल करायला आला। आणि राहिला विषय अजितदादांच्या जो संवाद व्हायरल झाला त्यामध्ये आम्ही पण लाडक्या बहिणी आहोत, आमचा पण विचार करा असं इथल्या महिलांची भावना आहे। त्या म्हणतात की आम्हाला शाळेत मुलांना सोडायला जावं लागतं, अशा चिखलामधून जात होतो, त्यामध्ये कुठंतरी रस्ता होतोय। मात्र दुसऱ्या एका की ज्या ठिकाणी टीका होते की लाडक्या बहिणीवरती अजितदादांनी असं बोलायला नाही पाहिजे होतं, तर आम्ही देखील लाडक्या बहिणी आहोत, आमचा देखील सरकारनं विचार करावा, काही करून आम्हाला हा रस्ता करून द्या आणि लवकरात लवकर जे आता गुन्हे जवळपास 4 जणांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे माघारी घ्या, अन्यथा जे प्रशासकीय जे कार्यालय आहेत त्यावरती आम्ही साडी चोळीचा जो मोर्चा आहे तो काढू, अशा देखील भावना या ठिकाणी इथल्या नागरिकांनी व्यक्त केल्यात। मुंबई तकसाठी नितीन शिंदे, माढा, कुरडू।